देख रहे हैं सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24, जो दे सच का साथ। आदाब, नमस्कार। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी दर्शकों का फिर से स्वागत है। पेश है आज की ताजा खबरें। बारसीटाकली तहसील कार्यालय के सामने शुरू आमरण उपोषण हुआ खत्म। बता दें कि बारसीटाकली तहसील कार्यालय के सामने सुनंदा नागोरा वघते रहवासी ग्राम पारडी तालुका बारसीटाकली डिस्ट्रिक्ट अकोला ने अपने खेत सर्वे नंबर 71/2 में से मंडल अधिकारी तलाठी द्वारा रास्ता दिए जाने को लेकर तहसीलदार बारसीटाकली तथा उप विभागीय अधिकारी मूर्तिजापुर को एक निवेदन दिया था कि मेरे खेत में से रास्ता न होने के बावजूद आपने मेरे खेत में से गैर अर्जदार को रास्ता दिया है। मुझे इंसाफ दो, नहीं तो मैं आमरण उपोषण करूंगी। लेकिन इंसाफ न मिलने पर उन्हें तहसील कार्यालय के सामने उपोषण पर बैठना पड़ा। दर शाम नायब तहसीलदार नागे साहेब बारसीटाकली ने उन्हें लेखी स्वरूप में एक आश्वासन दिया कि वह दोनों पक्ष की सुनेंगे, उसके बाद फैसला देंगे, जिसके बाद जूस पिलाकर उपोषण तोड़ा गया। देखिए बारसीटाकली से कैमरामैन असलम खान के साथ उप संपादक इरफान अहमद शेख की खास रिपोर्ट। अगर आप हमारे चैनल सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 से जुड़ना चाहते हैं और देखना चाहते हैं ताज़ा अपडेट, तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें और कमेंट करना ना भूलें। धन्यवाद। देखिए क्या कहा उपोषणकर्ता ने। पहले आपका नाम क्या था? गांव पारडी, नाव सांगा। सुनंदा नागोरा वघते, राहणार पारडी, तालुका बारसाकी, जिल्हा अकोला। आता काय जेव्हा आपल्याला हे परिस्थिती आलेली आहे की आपण आम्हाला उपोषण बसलेले आहे। आता आम्ही तहसीलदार साहेबाजवळ आलो होतो। तहसीलदार साहेबांना आम्हाला न्याय काही दिला नाही। आम्हाला आखरी ह्याच पर्याय घ्यायचं काम पडलं, उपोषणाला बसायचं काम पडलं। कारण की आता यायनं महारातून रस्ता नाही, त्यानं पहिलेच दिला आहे की कोणताही वैवाटिक रस्ता नाही आहे। तरी आता त्या दिवशी आम्ही अर्ज करायला गेलो होतो, त्यांनी सांगितलं की बा तुमच्याच वावरातून रस्ता आहे। एसडीओ साहेबाजवळ आम्ही वारंवार विनंती करू राहिलो की बा साहेब आम्हाला न्याय द्या, पण आम्हाला न्याय काही मिळाला नाही। आखरी पर्याय आमचा हा झाला। कारण की आता आम्ही 2 एकरातून शेती व्हावं काय या माणसाले पालन पोषण करावं का, या लेकराला शिक्षण पाहावं का, लग्न करावं का, काय करावं। आजच्या तारखेत वावरात काही आज 3 वर्ष झाले, मला पीक झालं नाही, महागार कर्ज झालं भरभक्कम। मला काय करावं काही सुचून नाही राहिलं। त्याच्याने मी उपोषणाचा निर्णय घेतला। सोबत काही बोलणं झालं का आपलं? पटवाऱ्यासोबत झालं बोलणं, तेही म्हणतात रस्ताच आहे। तहसीलदार साहेब म्हणतात रस्ता आहे। एसडीओ साहेब म्हणत आज लोक कुठून गेले। आज 60 वर्ष झाले आमच्याजवळ वावर आहे, अजून ते आतापर्यंत गेले नाही। आता या 3 वर्षात रस्ता ते मागू राहिले। त्यानं महसूल अधिकारी आले, त्यानं पहिले निर्णय केला होता की यातून रस्ता नाही आहे। मला इथून सगळा निर्णय झाला होता, पण मग आता त्यानं 15 मिनिटाचा ब्रेक मारल्याच्या ना 15 मिनिटं ब्रेक मारला त्यानं। 15 मिनिटात त्यानं काय केलं आणि काय नाही, त्याने एकदम डायरेक्ट रस्ता देऊन टाकला। पोलीस स्टेशन तहसीलदारांना सांगितलं होतं की बा या पहिले रस्ता द्या, तर मग यायच्या इकून जर झालं असतं तर पोलीस स्टेशन त्याने इकत का आणलं। पोलीस स्टेशन इकत आणून जमदार साहेबांना मला म्हटलं की बाई म्हणे आता नाही बी सही दिली, मी काही सही नाही दिली। मी म्हटलं बाई खोटं काम आहे, मी काही सही देत नाही बी सही दिली म्हणे बाई। तरी म्हणे आता तू याच्यानं काहीच होत नाही, तू काही करू शकत नाही म्हणे। आता गेला म्हणजे गेला रस्ता। आम्ही आता इकून तिकून वावराचं हे करतो बा कसंही। तर ते सामनेवाले लोक म्हणतात ज्याने रस्ता घेतला त्याने, ते ट्रॅक्टरवाले सांगितले की त्या ट्रॅक्टरने फोन लावून सांगतात की या बाईचं वावर नांगरू नको, वखरू नको, काही काम नाही, तू चालला जाय मोकड्यानं। 3-4 ट्रॅक्टर वापस गेले वावरातून। मग आता मी ते वाहू वावर का तसं ठू, मला याच्यावर पर्याय काही समजून नाही राहिला बा। 3 वर्ष पीक नाही होऊ राहिलं, मला माय लेकरं बाकरं उपाशी राहू राहिले, या भन हिंडू राहिले। मी 2 एकर 200 रुपये याच्यात मजुरी करू का पोट भरू का लेकरं पो। याच्यावर काही निर्णय नाही झाला तो पुढे काय करणार आपण? पुढे काय करणार? मी आता न्याय नाही भेटला तर मी इथंच मरणार, याच्याशिवाय पर्याय नाही। कारण की मला घरी जाऊन मरणाचं आहे। या कर्मचाऱ्याच्या ना माझ्याकडे 5 लाख रुपये कर्ज झालं, नाहीतरी घरी जाऊन मला मरणं आहे, त्यापेक्षा मी अतिच मरतो, आत्महत्या करतो। याच्याशिवाय महापाशी पर्याय नाही आहे दुसरा। आप देख रहे हैं सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24, जो दे सच का साथ।